आपण सर्वांचे बापू आता न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आम्ही ज्याप्रमाणे संपूर्ण विधानसभा क्षेत्रा मतदारसंघामधील जे निवडणुकीसाठी उमेदवारी पेश करणारे जे व्यक्ती आहेत आणि जे निवडणूक लढणार आहेत त्यांच्याबद्दल आम्ही माहिती देत राहतो मीडियाच्या माध्यमातून. तसेच आम्ही आज जे की मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातून जे की काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत अनिलजी दहिवले यांचाही नाव जो की गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चेत सुरू आहे. दहिवलेजी, सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. दहिवलेजी, काय सांगणार ज्याप्रमाणे मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये आपले नाव समोर येत आहे की मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राची दावेदारी आपण पण मागत आहात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आपलं नाव समोर येत आहे. काँग्रेस कमिटीवरूनही आपली उमेदवारी काय आपण मागितली काय? मी प्रथमतः आमचे महापुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिराजी गांधी, देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान आणि विविध महाराष्ट्रातील थोर संत राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना मी प्रथमतः नमन करतो, त्यांना अभिवादन करतो आणि आपल्याशी हितगुज करण्याला सुरुवात करतो. मी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मागील अनेक दिवसापासून 25 वर्षापासून काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आलेलो आहे. 2001 पासून मी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. तेव्हा राष्ट्रवादी एक संघ होती. आता राष्ट्रवादीचे 2 भाग झालेले आहेत. अजित पवार गट आणि माननीय शरद पवार साहेबांचा एक गट, अशा पद्धतीचं 2 गटात विभागणी झाली आहे. आणि इथले जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीचे जे आमदार होते, आम्ही ज्यांना निवडून दिलं होतं, ते आमदार अजित पवार गटात गेल्यामुळे ही जागा काँग्रेससाठी म्हणजे मोकळी झाली. आमच्या काँग्रेसचा मार्ग ते अजित पवार गटात महायुतीत गेल्यामुळे आमचा मार्ग मोकळा झाला आणि त्यामुळे आम्ही काँग्रेसकडून म्हणजे मी उमेदवारी मागत आहे. ही जागा 100% काँग्रेसच्याच वाट्याला येणार आहे. कारण की काँग्रेस इतका नेटवर्क किंवा काँग्रेस इतकं म्हणजे ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस हे नंबर 1चं पक्ष झालेला आहे. हे आपणाला मागील लोकसभेच्या निवडणुकीवरून दिसून आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मी उमेदवारी मागितलेली आहे. महायुती आणि महाआघाडी असा हा सामना ह्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये येत्या काही दिवसात 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीमध्ये रंगणार आहे. आणि त्याच अनुषंगानं मी काँग्रेस पक्षाकडे एक निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी मागितलेली आहे. मी मागील 3 वर्षापासून जेव्हा जिल्हा परिषद गोठणगावची निवडणूक डिसेंबर 21ला झाली आणि मी जिल्हा परिषद गोठणगावची निवडणूक लढविली, तेव्हापासून मी सतत विधानसभा पूर्ण पिंजून काढत आहे आणि पिंजून काढलेलं आहे. माझे पूर्ण 1-2 राऊंड पूर्ण झालेले आहेत. अजून सातत्यानं मी विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या, आपत्तीजनक लोकांच्या, जे लोक काही लोकांना, काही वंचित लोक आहेत, त्यांना त्यांच्या भेटी घेऊन, त्यांना सोबत घेऊन, त्यांना काही मार्गदर्शन करून, सर्वांच्या भेटीगाठी घेऊन सर्वांशी म्हणजे मी माझा परिचय हा पूर्ण विधानसभा क्षेत्रात गावोगावी झालेला आहे.
एक छोटासा गाव असेल तोही सुटलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाची चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे मी विधानसभेचा इच्छुक उमेदवार आहे. काँग्रेस पक्षाकडे मी तिकीट मागितलेली आहे आणि माझ्या पक्षश्रेष्ठी यांनी विचार करावा, कारण की माझी जी कारकीर्द आहे किंवा मी आता सध्या काँग्रेस पक्षाकडून उपसभापती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी. मी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेलो आहो आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत मतदारसंघातून ग्रामपंचायत सदस्यामधून मला निवडून दिलेलं आहे आणि आजपर्यंतचा जो ग्रामपंचायत मतदारसंघाचा जो रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड ब्रेक मतं मला मिळालेली आहेत. आजपर्यंत तितके मतं कुणी घेतलेले नाही आजपर्यंतच्या इतक्या म्हणजे 40 वर्षाच्या इतिहासामध्ये बाजार समितीच्या. त्यामुळे माझी लोकप्रियता चांगली आहे, माझं काम चांगलं आहे. मी लोकांना मदत करतो, नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, लोकांशी कोणती धोकाखडी करत नाही. तर काही लोक फार लोकांशी धोकाखडी करतात आणि राजकारणामध्ये ते वावर करत आहेत, परंतु माझं काम हा प्रामाणिक आहे. मला जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत, महाकारुणिक गौतम बुद्धाचे जे विचार आहेत, महात्मा ज्योतिबा फुल्यांचे जे विचार आहेत, महात्मा राष्ट्रपिता गांधींचे जे विचार आहेत, त्या विचारानं मी प्रेरित झालेला आहे. बाबासाहेबांनी म्हटलं आहे की संघर्ष करत राहा, गुलामी करू नका, आणि त्या अनुषंगानं मी हे सर्व माझी वाटचाल ही सुरू आहे. आणि येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठीने माझा जर विचार केला तर मी नक्की विजय होईन. मी ग्वाही देतो पक्षाला. मी एक सक्षम उमेदवार आहे या विधानसभेचा आणि माझं शिक्षणसुद्धा त्या विधानसभेच्या उमेदवारी लायक मी एक आर्टचा ग्रॅज्युएट आहे. विविध पदं भूषवलेली आहेत. मी अगोदर 15 वर्ष निवडणुकीद्वारे 10 गावाची आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत, त्या ठिकाणी 15 वर्ष मी उपाध्यक्ष पदावर काम केलेलं आहे. त्या अगोदर मी ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून आपल्या गावामध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे सहकाराचा आणि सरकार या दोन्ही बाबीचा मला अनुभव आहे. आणि बऱ्याच लोकांचे श्रावणबाळचे काम असोत की मग तहसीलचे SDOचे पट्ट्यांचे काम असोत, ते विविध लोकांचे कामं घेऊन पंचायत समितीचे काम असोत, जिल्हा परिषदेचे काम असोत, कलेक्टर ऑफिसचे काम असोत, मी लोकांचे कामं नेहमी करीत राहतो. आणि त्यामुळे लोकांनी मला फार मोठी लोकांकडून मला पसंती आहे असं मला दृढ आत्मविश्वास आहे. एक प्रश्न असा आहे, मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये मोरगाव अर्जुनी या मतदारसंघामध्ये जेणेकरून आता जे वर्तमानमध्ये विधायक आहेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची विकास कामं आहेत की नाही, तुम्हाला काय वाटते? मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये जे आमदार आहेत मनोहरराव चंद्रिकापुरे, त्यांना निवडून आणण्याचंच काम काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे. काँग्रेसची मतं जर त्यांना मिळाली नसती तर ते निवडून आले नसते, कारण की एकदम कमी मताने 700 मतानं त्यांचा विजय झाला. त्यामुळे आमचाही त्या ठिकाणी वाटा आहे. पण पाहिजे तसा माननीय आमदार महोदयांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी तर पाहिजे तसे कामं केलेली नाही आणि विशेषतः लोकांची मनं त्यांनी जिंकून घेतलेली नाही. आपण एक काँग्रेसचे सिपाही आहात आणि जेणेकरून मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा एक प्रश्न आहे. आता वैयक्तिक समजा किंवा परस्पर समजा, तुमचे भाऊ पण काँग्रेसला होते आणि मग भाजपात गेले अशी पण चर्चा उधाण आलेली होती. काय वाटते तुम्हाला, एकाच घरचे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पक्षामध्ये? हे बघा, त्यांचा कुटुंब हा वेगळा आहे
माझा कुटुंब वेगळं आहे. मी एरंडी नवेगाव बांध या ठिकाणी राहतो आणि ते अर्जुनी मोरगावला राहतात. त्यामुळे त्यांचा कुटुंब वेगळा, माझा कुटुंब वेगळा असल्यामुळे आणि फार काही सख्य नसल्यामुळे आता तो त्यांचा विचार आहे. त्यांनी कोण्या पक्षात जावं तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आता ते जर कोण्या पक्षाची जरी तिकीट मागत असतील, परंतु महायुतीमध्ये ती जागा मी कालच टी व्हीवर बघितलेलं आहे. महायुती गठबंधनमध्ये ज्या सिटिंग आमदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ती जागा त्या सिटिंग आमदाराच्या पार्टीला जाणार. आता ती पार्टी ठरवेल की कोणता उमेदवार ते देणार. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये वाव नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आणि काल टी व्हीवर सुद्धा आम्ही ते दादा पवारांचं बघितलेलं आहे आणि 18 विधानसभा क्षेत्रांची त्या ठिकाणी आम्ही लिस्टसुद्धा बघितलेली आहे टी व्हीवर की ज्या ठिकाणी 18 विधानसभा क्षेत्रामध्ये जसं अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासारखी परिस्थिती आहे, ज्या ठिकाणी नंबर 2वर BJP होती, उमेदवार BJPचे, आणि नंबर 1वर जे निवडून आलेले होते अजित पवारांचे उमेदवार ते आता महायुतीमध्ये गेलेले आहेत. तशा 18 सीट ह्या महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाला जाणार हे बहुतेक निश्चित झालेलं आहे. काय वाटते तुम्हाला, जे आजच्या महिला आहेत महिलांना मोहित करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे का? लाडकी बहीण हा प्रश्न, जेणेकरून 1500 रुपये पर देणे. लाडकी बहीण योजना ही फक्त 2 महिन्यापुरतं काम आहे. अलीकडे यांनी आशा वर्करचं पगार वाढवलं. त्या पगार वाढीनुसार त्याला म्हणजे 5 महिन्यापासून पगार नाही. बाकीचे प्रोत्साहन निधी आहे, जे रेग्युलर जे भरणा करणारे पीक कर्ज जे शेतकरी होते, जवळजवळ 40% शेतकरी अजूनही वंचित आहेत. ते पैसे महाराष्ट्र सरकार देत नाही आहे. ज्यांचे पगार वाढविले त्यांचे पगार देत नाही आहेत. आणि लाडकी शंका आहे मला की लाडकी बहीण योजनेसाठी यांच्याजवळ निधी नाही. जे अगोदरच घोषणा केलेल्या बाबींसाठी यांच्याजवळ पैसे नाही. तर हे फक्त लाडकी बहीण योजना 2 महिन्यापुरतं आहे. म्हणजे आपलं मत असं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीची सरकार फक्त हे इलेक्शन पुरता आणि चुनाव जिंकण्याकरिता सर्व हातखंडे. हा, हे एकदम सत्य आहे. फक्त 2 महिन्यापुरतं हे पैसे टाकणार आहेत आणि 2 महिने यांनी पैसे टाकलं इलेक्शनच्या पूर्वी की ही योजना हे गुंडाळणार आहे, हे एवढं बाकी सत्य आहे. एक प्रश्न असा, जेणेकरून महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार यावर देशावर एवढा मोठा कर्जा असून सुद्धा मोठमोठ्या स्कीमी येत आहेत आणि मोठ्या स्कीमी लॉन्च करत आहेत. काय वाटते आपल्याला? नाही, हा एक प्रकारे मतदारांना प्रलोभन देण्यासारखं आणि मतदारांना एक भुरळ पाडणे, बाकी काही नाही. हे सर्व एक प्रकारे जुमलेबाजीचा प्रकार आहे तो. मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघा क्षेत्रामध्ये जेणेकरून कित्येक तरी नावं समोर येत होते. आपल्या पक्षामध्ये दिलीप भाऊ बनसोड असे कित्येक तरी नावं येत होते. आपल्याला काय वाटते? आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आपले आदरणीय नानाभाऊ पटोले प्रांताध्यक्ष काय निर्णय घेतील? तुम्हाला उमेदवारी मिळेल की नाही मिळेल? दिलीप भाऊ बनसोडच्या बाबतीत आपण विचारलेलं आहे. आता त्यांचं नाव घेतल्यामुळे आता त्यांच्याबद्दल थोडं भाष्य करणं हे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे असं मी समजतोय. दिलीप बनसोड साहेब हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते मूळ तिरोड्याचे रहिवासी याचे सरस्वत आहेत, कारण की तिरोड्याचे ते आमदार होते 2004 ते 2009. ते आता माजी आमदार आहेत. त्यामुळे तिरोडा हा त्यांचा म्हणजे एक प्रकारे त्यांचं म्हणजे माहेरघर आहे. त्यांचं सर्व काही हे तिरोडा. त्यामुळे ते अर्जुनी मोरगाव विधानसभेत त्यांचं नाव सुरू आहे, परंतु त्यांचं ते 2 ठिकाणाहून प्रयत्न सुरू आहेत असं मला सुद्धा माझ्या अनुमानानुसार कळतंय.
तिरोडा किंवा अर्जुनी मोरगाव, परंतु इथली जे सामान्य जनता आहे ती सामान्य जनता यावेळी अर्जुनी मोरगावच्या विधानसभा क्षेत्रातीलच उमेदवार जो स्थानिक आहे, जन्मापासून इथला ह्या मातीतला आहे, खरोखर आता कोणी जर येऊन राहत असेल किरायाच्या रूम करून किंवा कोणी इतर, तर हे नाटक करणारे उमेदवार सोडून या ठिकाणी खरोखर जो म्हणजे आपला म्हणायचा अर्थ असा आहे की आपलाच पक्ष नाही तर अनेक पक्षामध्येही असे लोक आहेत. नाही, माझा मुद्दा तुम्ही पूर्णपणे ऐकले नाही. या ठिकाणी अर्जुनी मोरगाव तालुक्याचाच उमेदवार यावेळी द्यावा काँग्रेस पक्षाने, अशी जोराची मागणी आहे. कारण की या अगोदर तीनही म्हणजे रेजिम ज्या झाल्या, म्हणजे सर्वच रेजिम म्हणा, त्या अर्जुनी तालुक्याला च्या वाट्याला गेल्या. त्यामुळे आता मी तर म्हणत नाही मतदारसंघातला कोणताही माणूस देईल पक्ष, मलाही जर तिकीट जर नाही दिलं पक्षाने तरी मी पक्षाचं काम करेन. हे आम्ही आता उमेदवारी अर्ज दिला त्याच्यामध्ये आम्ही लिहूनच दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्वांना लिहून मागितलेले आहे उमेदवारी अर्जामध्ये, त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये, की मी उमेदवारी जर मला मिळाली नाही तर मी पक्षाचाच काम करेन आणि जे 10,000 रुपये आपण पक्षाला देत आहोत ते मी पक्षनिधी म्हणून तुम्हाला जमा करेन, मी वापस मागण्याचा हक्क सांगणार नाही, अशा पद्धतीचं एक लिहून घेतलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी उमेदवारी मला कदाचित जर मिळाली नाही तर मी पक्षाचं काम करेन. आणि ज्यांना कुणाला आता इतके लोक 10-12 लोक पक्षामध्ये तिकीट मागत आहेत, काही लोक पक्षामध्ये प्रवेश करत असतात आणि काही लोकांच्या म्हणणं येत असते, ज्याप्रमाणे गोंदिया भंडारा लोकसभा जेव्हा इलेक्शन होता त्यावेळेस जर पक्षामध्ये लोक आले असते तर त्यावेळेस काँग्रेसला फायदा झाला असता. पण जेव्हा वेळ निघाली, काळ गेला, त्यानंतर काही लोक पक्षात प्रवेश करतात आणि काही काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होतात. काय वाटते? बरोबर आहे. तुम्हाला जर यायचं होतं, काँग्रेस पक्षाबद्दल इतकं प्रेम होतं, कोणी असो, त्यांनी 2-3 वर्षाच्या अगोदर यायला पाहिजे होता. या अगोदर जे आम्ही पक्षाचा झेंडा धरला, या ठिकाणी ह्या 3 वर्षामध्ये पक्षाची जे हालत होती ती एकदम गंभीर होती काँग्रेस पक्षाची. आणि त्या दुःखाच्या दिवसात आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्या दुःखाच्या काळामध्ये जे कार्यकर्ते पक्षाचे एकनिष्ठ राहिले, मग पक्षाचे कार्यक्रम असो, भारत जोडो यात्रा असो की मग जनसंवाद यात्रा असो, त्या अगोदरच्याही बऱ्याच 2-3 यात्रा झाल्या, त्या ठिकाणी आम्ही आपलं काम सोडून 10-10 दिवस सक्रिय सहभाग घेतला. म्हणजे काही या ठिकाणी विधानसभेची कोणतीच अपेक्षा न ठेवता एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचा झेंडा घेऊन विरोधी पक्षावर आम्ही आपल्या मनोगतातून आम्ही टीका करत होतो. आणि अशा प्रकारची कॅम्पेनिंग आम्ही काँग्रेस पक्षासाठी 3 वर्षापासून केलेली आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा 3 वर्षाच्या अगोदर जर आले असते तर पक्षाला त्याची मदत झाली असती. तुम्ही जेव्हा पक्ष संकटात असते, दुःखात असते, तेव्हा पक्षासोबत राहत नाही आणि पक्ष जेव्हा चांगले दिवस दिसायला लागतात तेव्हा तुम्ही पक्षामध्ये येता. हा स्वार्थीपणा आणि संधी साधूपणा लोकांना दिसतोय ना. त्याच्यामुळे त्यांच्या काही तेवढा लोक गांभीर्याने घेत नाही अशा लोकांना. दहिवलीजी, आपण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहात आणि नेते असून मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपले अनेक कार्य आहेत, जागोजागी आप गेले आहेत, भेटले आहेत नागरिकांना. आणि आम जनतेला काय आव्हान करणार, आपले वरिष्ठ नेते मंडळी आहेत यांना काय आव्हान करणार, काय अपील करणार आपल्या पक्षाकडून? माझे राजकीय गुरु माननीय आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली मी 2001ला काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी ते लाखांदूर विधानसभेचे नुकतेच 1-1.5 वर्षाच्या अगोदर आमदार झाले होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता.
आणि तेव्हापासून आजतागायत मी काँग्रेसमध्ये एक काँग्रेसचा शिपाई म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आणि नानाभाऊ पटोले साहेब हे माझे राजकीय गुरु आहेत. मी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी फॉलो करून बऱ्याच लोकांशी मी तशा पद्धतीचं व्यवहार करतोय. मग कोणाला लहान सहान आर्थिक मदत असो, आपत्तीजनक लोकांच्या भेटी असोत की गरजू लोकांच्या भेटी असोत, मग श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे, कलेक्टर ऑफिसचे लोकांचे कामं असोत, ते बरेचसे गरजू लोकांचे कामं मी आतापर्यंत करून घेतलेले आहेत. ग्रामपंचायतचा सदस्य होतो 5 वर्ष. सेवा सहकारी संस्था जे 10 गावाची संस्था होती आमची बाराभाटी, त्या 10 गावाच्या शेतकी कृषी सहकारी संस्थेचा मी उपाध्यक्ष होतो. त्या माध्यमातून सुद्धा मी बरेच लोकांचे कामं केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या कामात मी पडलेलो आहे, गरजवंताच्या कामात मी पडलेला आहो. आणि त्यानंतर मी गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्राची नानाभाऊ पटोले मान्य आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी डिसेंबर 2021 मला तिकीट दिली आणि मी त्या ठिकाणी निवडणूक पक्षातर्फे, काँग्रेस पक्षातर्फे लढलो. आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्षातर्फेच मला निवडणुकीची उमेदवारी मिळाली आणि मी भरघोस मताने निवडून आलो. मला भरपूर लोकांनी मदत केली आणि आमची सत्ताही त्या ठिकाणी स्थापन झाली. मला उपसभापती पदाचं एक चांगलं पद पक्षाकडून मिळालं आणि मी ते आजतागायत माझं पद सुरू आहे. आणि त्या पदावर बसूनसुद्धा मी सामान्य तालुका लेवलची आमची बाजार समिती आहे अर्जुनी मोरगाव, त्यामुळे त्या बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम माझ्या हातून सुरू आहे. आणि पूर्ण मतदारसंघ अर्जुनी विधानसभा मोरगाव हे विधानसभा क्षेत्रात पूर्ण मी विधानसभा क्षेत्र पिंजून काढलेलं आहे. मागील जिल्हा परिषदच्या निवडणुकीपासून सातत्यानं मी लोकांच्या संपर्कात आहे. विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये मी 2-2, 3-3 वेळा पोहोचलेला आहे. बऱ्याच लोकांशी माझं डायरेक्ट ओळखी आहे. कार्यकर्ता सोडून सुद्धा सामान्य जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे. सामान्य जनतेला जास्त कोणी ओळखणारा जर व्यक्ती असेल या विधानसभा मतदारसंघात तर त्यांच्या घरापासून तर त्यांच्या पूर्ण कुटुंबापासून तर मी एकमेव असा माणूस आहे की बऱ्याच लोकांशी डायरेक्ट माझी ओळखी आहे. आणि त्या माध्यमातून जनता ही माझ्याशी जुळलेली आहे. आणि त्या दृष्टीनं पक्षश्रेष्ठी माननीय नानाभाऊ पटोले साहेब आणि आमचे वरिष्ठ जे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, राहुल गांधी साहेब यांनी आणि आमची जे स्क्रीनिंग कमिटी आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्र प्रदेशची, त्या सर्वांनी माझ्यासारख्या एक निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याचा विचार ह्या विधानसभेत केलं पाहिजे. आणि मला काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी जर उमेदवारी जर दिली तर मी आत्मविश्वासाने सांगतो की मी नक्की विजय होऊन दाखवेन. एवढी मी आमच्या पक्षश्रेष्ठी नानाभाऊंना सुद्धा ग्वाही देतो आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीला सुद्धा ग्वाही देतो आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला सुद्धा ग्वाही देतो. आणि जनतेला विनंती करतो की येणाऱ्या काळात मला आपण मदत करावी, एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपलं मनोगत समाप्त करतो.